भारतीय मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र व भारतभरातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मराठी तरुणांकरिता उद्योग आघाडी या विशेष सेवा व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे। 5 मार्च रोजी या उद्योग आघाडीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेअंतर्गत राष्ट्रीय प्रवक्ता व प्रदेश सरचिटणीस राजन गावंड यांनी दिली। उद्योग आघाडी या व्यवस्थेद्वारे उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी स्त्री पुरुषाकरिता उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरील संपूर्ण सेवा व सहाय्य प्रदान केले जाणार आहे। आजच्या जगात उद्योग करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असून अपुऱ्या माहिती व साधनांमुळे सर्वसामान्य मराठी माणूस उद्योजक बनण्याचे धाडस करताना घाबरतो अथवा थांबतो। अशा वेळेस त्यांच्या समुपदेशनापासून ते त्यांच्या उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरती भारतीय मराठा महासंघाची उद्योग आघाडी त्यांच्या जोडीला उभी राहणार आहे। अगदी व्यवसायाच्या माहितीपासून प्रकल्प अहवाल, शासकीय योजनांचे लाभ, वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य, उद्योग उभा राहिल्यानंतरही निगराणीपर्यंतच्या सर्व सेवा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती गावंड यांनी दिली। त्याचबरोबर याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। रघुनाथनगर ठाणे पश्चिम येथील संगीतभूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक व क्रीडा मंच येथे मंगळवारी 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमात शिवसामर्थ्य अभियानाअंतर्गत चालत्या फिरत्या अधिकृत व्यवसायासाठी 4 चाकी व 3 चाकी वाहनावरील विविध व्यवसाय संधी प्रदर्शित केल्या जाणार आहेत। सोबतच उद्योगासाठी आवश्यक विविध परवान्यांचे सहायता कक्ष असणार आहेत। निस्सीम शिवभक्त सेवेकरी व नाशिकमधील शिवविचार प्रेरित समाजसेविका संगीताताई सोनावणे, लक्षवेध या मराठी उद्योजका संस्थेचे संस्थापक प्रमुख अतुल राजोळी, अवनी या मराठी लघु उद्योजकांच्या फूड व्हॅन साखळीचे प्रमुख अनिल फोंडेकर, युवा सहकार या अत्यंत अभिनव व सहकार चळवळीचे संस्थापक प्रमुख रामकृष्ण पाटील, चंद्रशेखर चव्हाण या गुणवंत मान्यवरांचे सत्कार यावेळी होणार आहे। भारतीय मराठा महासंघातर्फे उद्योग आघाडीचं लोकार्पण, उद्योग आघाडीचं उद्घाटन आणि या उद्योग आघाडीतर्फे शिवसामर्थ्य या बहुउद्देशीय वाहनाचं लोकार्पण, या दोन्ही गोष्टी येत्या 5 तारखेला ठाण्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतीय मराठा महासंघातर्फे केलं जाणार आहे। आणि महाराष्ट्रातल्या आणि तमाम भारतभरातल्या मराठी माणसासाठी, मराठी तरुण तरुणीसाठी, मराठी माता भगिनींसाठी आपण ही एक उत्तम संधी आणलेली आहे, जी समाजाला सक्षमीकरणाकडे नेणारी आहे। कारण आमचा विश्वास आहे भारतीय मराठा महासंघाचा, आरक्षणातून जे साधलं जाणार आहे ते तर मिळेलच, परंतु त्याचबरोबर काळाबरोबर राहण्यासाठी सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि यासाठी या सक्षमीकरणामध्ये आपण नेहमी जे म्हणत असतो मराठी माणूस व्यवसायात पुढे गेला पाहिजे, तर आम्ही ठरवलं आता मराठी माणसाला व्यवसायात पुढे नेला पाहिजे। आणि ते नेण्यासाठी भारतीय मराठा महासंघाने उद्योग आघाडी नावाची एक अत्यंत सक्षम आणि स्वयंपूर्ण व्यवस्था निर्माण केली, जी पहिल्यांदा एखाद्या सामाजिक संघटनेकडून केली जाते, ज्याच्यामध्ये ज्या मराठी माणसाला उद्योग करायचा आहे त्यांनी आमच्याकडे यावं। मग तो उद्योग पोळी भाजी केंद्राचा असेल किंवा एखाद्या प्रोसेसिंग युनिटचा असेल, कोल्ड स्टोरेजचा असेल, वेअरहाऊसिंगचा असेल किंवा आणखी एखाद्या मोठ्या कारखान्याचा असेल, तर त्या सगळ्यासाठी भारतीय मराठा महासंघाची उद्योग आघाडी त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापासून ते संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्यापर्यंत त्याच्याबरोबर राहणार आहे। आणि कार्यान्वित करून देखील त्याच्यानंतर पुढे जी व्यवस्था लागेल त्या व्यवस्थेत देखील आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत।